सांध्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कास्तकार बनवासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल सांध्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर कांद्याचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये 5,000 होण्यासाठी आपल्याला आणखीन इथून किती वाढ पाहावी लागणार आहे. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या यक्ष प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या मनात सध्या उपस्थित झालाय. जो सवाल सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा फार अपेक्षेने विचारत आहे. ज्या सवालाच्या अनुसार अखेर कांद्याचा बाजारभाव हा 5,000 होण्यासाठी आम्हाला आणखीन किती वाढ पाहावी लागू शकते. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचा उलगडा उत्तर रूपानं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूया. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे तर ही कांद्याची बाजारभाव पातळी सध्याच्या कंडिशनला 3,000च्या वर पोहोचली. येणारा जो समय आहे म्हणजे इथून पुढचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये कांद्याचा बाजारभाव आपल्याला तेजी दाखवणार आहे. ही तेजी साधीसुधी असणार नाही तर ही तेजी रेकॉर्ड असणार आहे. आणि याच तेजीत कांद्याचा बाजारभाव हा 5,000ला गवसणी घालणार आहे. म्हणून तर सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव विचारतोय की अखेर कांद्याचा बाजारभाव 5,000 होण्यासाठी आणखीन किती वाढ पाहावी लागणार आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर मागणी आणि पुरवठा जो आहे त्याच्यात गॅप हा निर्माण होत आहे. सप्टेंबर महिन्याचा विचार केला तर हा गॅप मागच्या 10 वर्षाच्या उच्चांकी स्तरावरती पोहोचणार आहे. मागणी अत्यंत जास्त वाढत आहे पण त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात पुरवठा हा घटत आहे. 15 सप्टेंबर नंतर अशी या ठिकाणी चिन्ह दिसत आहेत की मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये गॅप अशा एका लेवलवरती पोहोचणार आहे की ज्यानंतर कांद्याचा बाजारभाव 5,000 होण्याचा मार्ग हा मोकळा होणार आहे. तुम्हाला सांगतो 15 सप्टेंबर नंतर कांद्याचा बाजारभाव जसजसा 4,000च्या वर पोहोचेल तसा तसा कांद्याचा बाजारभाव 5,000 होण्यासाठी अनुकूल परिस्थितीही निर्माण होणार आहे. पण जो मुख्य प्रश्न आहे की अखेर कांदा भाव कधी होणार 5,000 पार, तर लक्षात घ्या मित्रांनो, कांदा बाजारभाव हे नॉर्मल परिस्थितीमध्ये यावर्षी ऑक्टोबर महिन्यात 5,000ला गवसणी घालणार आहेत. जर आपण सर्वांनी या ठिकाणी अति अनुकूल परिस्थितीचा विचार केला तर कांदा भाव 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान 5,000 पर्यंत पोहोचतील. पण याची शक्यता मला थोडीशी कमी वाटते. आणि अति प्रतिकूल परिस्थिती की जिथं पुरवठा खूप वाढला आणि मागणी घटली तर कांदा बाजारभाव नोव्हेंबर महिन्यात 5,000ला गवसणी घालू शकतात. पण 80 ते 85% शाश्वती आहे. तज्ज्ञांचं मत आहे की कांदा बाजारभाव 1 ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यानच 5,000 पार होतील. आता विक्रीचं कसं नियोजन करायचं हा पण प्रश्न उद्भवतो किंवा आम्ही अगोदर विक्री करायला सुरू करावं किंवा 5,000ची वाट बघायची. बघा मित्रांनो, 5,000ची वाट ही 100% बघायची आहे पण त्यासाठी फक्त A1 क्वालिटीचा माल हा काही प्रमाणात ठेवायचा आहे. तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, भाव हा सध्याचा पण चांगला आहे, इथं एकदम लो क्वालिटीचा कांदा हा विक्री करून टाका की जो कांदा जास्त काळ टिकू शकणार नाही. आणि बाकी जो कांदा शिल्लक आहे मध्यम आणि A1 क्वालिटीचा तो प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं विक्री करत चला,
ज्यामुळे तुम्हाला या तेजीचा फायदा होईल. जर सरकारनं अचानक हस्तक्षेप केला आणि भाव पडले तर तुमचं नुकसान व्हायला नको. म्हणून आपण 5,000ची वाट बघा. पण सगळा माल 5,000साठी ठेवू नका. जशी परिस्थिती येईल त्यानुसार प्रत्येक तेजी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करा. ज्यामुळे आपला इथं फायदा हा अटळ आहे आणि 100% होणार आहे. जर आपण हा सल्ला मान्य केला तर. पण कांद्याचा बाजारभाव 5,000 होण्याचा मार्ग मोकळा झालाय आणि ऑक्टोबर महिन्यात कांदा भाव होणार आहे 5,000 पार. काही प्रश्न आपल्या मनात असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे करत राहील. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्र सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार.